नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपण गट ब आणि गट क ची संयुक्तची पूर्व परीक्षा आहे ते एक्झाम आपण नेटकीच 12 वाजता संपवली. 11 ते 12 हा आपण पेपर दिला आणि आपण अशी अपेक्षा करतोय की सगळ्यांना हा पेपर चांगला गेला असेल. याच्या मागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की मागच्या 8-10 दिवसांपासून सगळ्यांची मानसिकता जवळपास खराब झाली होती. आपल्याला रिव्हिजनची कमतरता होती आणि बरंच सारं रिग्रेशन आपल्याला त्या मोमेंटमध्ये जाणवलं. आपल्याला असं सगळ्यांना वाटलं होतं की ही परीक्षा पुढे जाऊ शकते आणि जर परीक्षा पुढे गेली तर आपल्याला परत अभ्यासाला वेळ मिळू शकतो. आपला अभ्यासाचा जो टेम्पो आहे तो टेम्पो कुठेतरी खराब झालेला होता आणि सरते शेवटी सगळ्यांनी पॉझिटिव्ह मानसिकता करून आणि हा पेपर सर्वांनी चांगल्या उत्तमरित्या दिलेला आहे. सगळ्यांना पेपर चांगला गेला असेल अशा आपण अपेक्षा करतो. आणि मित्रांनो, आज हा जो व्हिडिओ आहे तो आपण व्हिडिओ इकॉनॉमिक्ससाठी बनवतो. इकॉनॉमिक्सची जी आन्सर की आहे, इकॉनॉमिक्समध्ये जे 15 प्रश्न विचारले होते ते 15 प्रश्नांची उत्तरं काय असू शकतील या संदर्भाने आपण हा व्हिडिओ बनवतोय. तर परत एकदा तुमच्या सगळ्यांचं एज्युकल्चर हा जो आमचा यूट्यूब चॅनल आहे, ह्या एज्युकल्चर यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, ही जी उत्तर तालिका आहे ती आपण 2-3 वेळा क्रॉस चेक करून आणि मग एकदम जबाबदारीने टाकण्याचा प्रयत्न आपण इथे करतोय. तर लक्षात घ्या, इकॉनॉमिक्सचे जवळपास 15 प्रश्न विचारलेले होते इकॉनॉमिक्सचे. आणि इकॉनॉमिक्सचं जर विश्लेषण केलं तर मला असं वाटतं की इकॉनॉमिक्सचे एक हार्डली 2-3 प्रश्न जर सोडले, म्हणजे 15 पैकी जर आपण 2 ते 3 जर प्रश्न सोडवले, 13 प्रश्न बरोबर येण्याची शक्यता मला वाटते. ऑलमोस्ट विद्यार्थ्यांना 12 ते 13 प्रश्न बरोबर यायला पाहिजे. उरलेले 2 ते 3 प्रश्न चुकले तर हरकत नाही. काही ठिकाणी थोडीशी आकडेवारी विचारली, आकडेवारी जर पाठ नसतील तर ते उत्तर चुकू शकतील. अदरवाईज इकॉनॉमिक्सचं जे प्रेडिक्शन, त्या प्रेडिक्शननुसार बऱ्यापैकी चांगले प्रश्न आपल्याला विचारलेले पाहायला मिळतात. आणि या प्रश्नांच्या दृष्टीने जर आपण म्हटलं तर इकॉनॉमिक्समध्ये सुद्धा आयोगाने PYQ ला धरून जो कंटेंट आहे तो कंटेंट आयोगाने विचारलेला आहे. तर आपण बघूया पुढच्या 10 मिनिटांमध्ये आपण इकॉनॉमिक्सचं जे अनालिसिस आहे ते आपण बघूया. चला सुरुवात करू आपण परत एकदा इकॉनॉमिक्सच्या एज्युकल्चर या ऍप्लिकेशन वरती आणि एज्युकल्चरच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत. मित्रांनो, 21 नंबरचा प्रश्न आहे. इथं आपण जो सेट घेतलाय तो ए सेट आहे. तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये तुमच्या प्रकारे जे सेट असतील त्याच्यानुसार तुम्ही तुमचे प्रश्न शोधा आणि त्यावरती तुमचं उत्तर बरोबर येतंय का चुकीचं येतंय हे तुम्ही तुमच्या प्रायव्हेट लेवल अनालिसिस करा. 21 नंबरचा प्रश्न आहे सेट ए वरती. आपण हे सगळा सेट ए लावलाय. पुढील विधाने विचारात घ्या असा प्रश्न विचारलाय. पहिला जो प्रश्न आहे तो विचारलाय अटल इनोव्हेशन मिशन वरती. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा पुढाकार आहे अटल इनोव्हेशन मध्ये. म्हणजे अटल इनोव्हेशन मिशन हे केंद्र शासनाचं आहे का असं आपल्याला विचारलंय. 100% मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ हा जो प्रोग्राम आहे हा शासनाने चालू केलेला आहे. हा केंद्र शासनाचा प्रोग्राम आहे आणि म्हणून हे जे अटल इनोव्हेशन मिशन बद्दलचं पहिलं स्टेटमेंट आहे ते 100% बरोबर येतं. अटल इनोव्हेशन मिशन हा केंद्र शासनाचा आहे, 100% केंद्र शासनाचा आहे. AIM ही नवनिर्माण आणि उद्योजकता परिसंस्था उभारण्यास कारणीभूत आहे का? तर 100% ही जी एम आहे ही नवनिर्माण आणि उद्योजकता याची जी परिसंस्था आहे ती परिसंस्था उभारण्यासाठी ही एम कारणीभूत आहेत. जवळपास जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर जर माहित नसतं तर हे स्टेटमेंट सुद्धा आयोगाने पॉझिटिव्ह विचारलं, हे स्टेटमेंट पण पॉझिटिव्ह विचारलं. आणि आपण नेहमीच्या प्रमाणे म्हणतो की जर गोष्टी तुम्हाला माहित नसतील तर तुम्ही जास्तीत जास्त पॉझिटिव्ह घेऊन जरी गेले असते तरी देखील तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. पहिल्या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो 3. पहिले स्टेटमेंट बरोबर आहे, दुसरे स्टेटमेंट बरोबर आहे. डन. पहिला जो प्रश्न आहे त्याचं उत्तर येतं आन्सर क्रमांक 3. परत एकदा सांगतो, आपण याच्या आधी पण बऱ्याच वेळा बोललो की जर आपल्याला प्रश्नाची उत्तर माहित नसतील तर आपण जर ते पॉझिटिव्ह धरून जर चाललं तर प्रश्नाचं उत्तर बरोबर येणं साहजिकच त्या प्रश्नाचं उत्तर आपलं बरोबर येतं. कारण पूर्व परीक्षेमध्ये ऑलमोस्ट 70% ज्या गोष्टी असतात त्या आयोग पॉझिटिव्ह टाकतो. चुकवण्याचा प्रयत्न आयोगाचा फार कमी असतो. हेच आपल्याला हा प्रश्न देखील जाणवतो. आपण 2 अँगलने बोलूया. प्रश्नाचं उत्तर देखील काय किंवा आपण कोणता अप्रोच त्या प्रश्नावरती लावायला पाहिजे होतं या दोघही कंटेंटने आपण बोलूया ह्या व्हिडिओमध्ये. चल पुढचा जो प्रश्न येतो तो यावरती विचारलाय की भारतीय आर्थिक सर्वेक्षण किंवा पाहणी अहवाल 2022-23 नुसार मेक इन इंडिया 2.0 अंतर्गत कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश, म्हणजे मेक इन इंडिया जो 2.0 जो 2022 ला चालू केलेला 2022-23 हे जे आर्थिक वर्ष, ह्या आर्थिक वर्षामध्ये
मेक इन इंडिया 2.0 हा प्रोग्राम चालू केला होता आणि याच्यामध्ये कोणत्या उपक्षेत्रांचा समावेश केला या अँगलने हा प्रश्न विचारलेला आहे. प्रश्न टॅकल करण्याच्या अगोदर मला असं वाटतं की या ऑप्शनवरती आपली नजर पडायला पाहिजे. ऑप्शन बघून आपण प्रश्नाचं उत्तर सुद्धा काढू शकतो. पहिलं दिलंय पोलाद, 100% पोलाद त्याच्यामध्ये येतं, व्यायामशाळा उपकरणं येतं, खेळणी येते आणि मत्स्य व्यवसाय. हे चारही जे सेक्शन आहे हे मेक इन इंडिया 2.0 मध्ये हे जे उपक्षेत्र आहेत ह्या उपक्षेत्रांचा समावेश मेक इन इंडिया 2.0 मध्ये या सगळ्यांचा समावेश आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो वरीलपैकी सर्व. आता परत एकदा मी म्हणतोय की जर आपल्याला समावेश कशाचा आहे असं जर विचारले तर आपण पॉझिटिव्ह अप्रोच ठेवायला पाहिजे. जास्तीत जास्त जे ऑप्शन आहे ते आपण बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर मला काहीच माहित नसतं तर ह्या दोघांमध्ये मी उत्तर क्लिक केलं असतं, कारण ह्या दोघांमध्ये जास्तीत जास्त ऑप्शन समाविष्ट केलेत. एक तर उत्तर एबीसी यायला पाहिजे किंवा वरीलपैकी सर्व यायला पाहिजे. जर या प्रश्नाकडे जर आपण पाहिलं तर व्यायामशाळा उपकरणे, खेळणी, मत्स्य व्यवसाय इतकं सगळं तुमचं पाठ असणं अपेक्षित आहे का? मला वाटतं हे सगळं पाठ असणं अपेक्षित नाहीये आणि म्हणून थोडासा ब्रॉड व्ह्यू या प्रश्नाच्या बद्दल आपण जर ठेवला असता तर कदाचित आपलं उत्तर बरोबर आलं असतं. या प्रश्नाचं उत्तर येतं वरीलपैकी सर्व. म्हणजे दोन अँगलने हा प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. हा विचार झाला पाहिजे होता आपल्याला हे सगळं पाठ असणं अपेक्षित आहे का? मग मित्रांनो हे सर्व पाठ असणं अपेक्षित नाहीये आणि म्हणून या सगळ्या गोष्टींना येस करून आपण वरीलपैकी सर्वकडे जरी शिफ्ट झालो असतो तरी आपल्याला ते जमलं असतं. दुसरी गोष्ट, मेक इन इंडिया हा जो प्रोग्राम आहे हा शासनाचा फेमस प्रोग्राम आहे, हे आपल्या वाचनामध्ये असतं आणि तरी देखील आपल्याला या प्रश्नाचं उत्तर माहितीच झालं असतं. किंवा जर काहीच नसतं कळलं तर मॅक्झिमम एकतर उत्तर 3 किंवा 4 मध्ये आपण जाऊ शकत होतो. या प्रश्नाचं उत्तर येतं मित्रांनो पर्याय क्रमांक 4 मेक इन इंडिया 2.0 2022-23. मित्रांनो तिसरा प्रश्न येतो बघा, केंद्र शासन मान्यता प्राप्त स्टार्टअप मध्ये अखिल भारतीय स्तरावरती 2024 मार्च 2024 पर्यंत महाराष्ट्र राज्याचा हिस्सा किती या प्रकारे आयोगाने प्रश्न विचारला. पहिले दोन प्रश्न अतिशय सोपे होते, हा देखील सोपा प्रश्न, पण जर तुमच्या आकडेवारी पाठ नसती हा प्रश्न चुकला तरी काही एवढा विशेष इम्पॅक्ट व्हायला नाही पाहिजे. बऱ्याच लोकांचा मी हा प्रश्न चुकू शकतो, थोडासा फॅक्च्युअल विचारलाय, आकडेवारी पाठ असणं अपेक्षित आहे. ह्या प्रश्नाचं उत्तर येतं स्टार्टअप मध्ये जो महाराष्ट्र राज्याचा हिस्सा आहे तो ऑलमोस्ट 17% च्या आसपास मित्रांनो, 17%. 23, 22 ऑप्शन अगदी जवळ जवळ. लॉजिकली ट्रिकचा विचार केला तर ह्या प्रश्नांवरती अप्लाय होत नाही. जर तुम्हाला अचूक उत्तर माहित असतं तर हा तुमचा प्रश्न बरोबर आला असता. हा पाठांतराचा भाग आहे, एखादा प्रश्न चुकला तर काही हरकत नाही. हा थोडासा आपण मीडियम टू हार्ड कडे हा प्रश्न गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. वरचे दोघही जे प्रश्न आहेत ते अगदी सोपे आहेत, अप्रोचने आपण ते दोघही प्रश्न सॉल्व्ह करू शकत होतो. तिसरा प्रश्न याचं उत्तर येतं मित्रांनो 17%. 24 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो, 24 नंबर, 19 जुलै 1969 रोजी किती खासगी व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण झालंय? मित्रांनो जर तुम्ही क्वेश्चन पेपरचा अनालिसिस केला असेल तर बँकिंग नावाचा जो चॅप्टर आहे, बँकिंग नावाचा जो सेक्टर आहे हा कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये 100% आयोग विचारतो. याच्या आधी पण आयोगाने बऱ्याच वेळा बँकिंग नावाच्या सेक्टरवर त्या आयोगाने बरेच सारे प्रश्न विचारले. अनालिसिस केला असता तर आपल्याला कळलं असतं की बँकिंग आयोगासाठी महत्त्वाचं आहे, आपण प्रिपेअर करणं भाग होतं. त्याच्याही पलीकडे सांगतो, हा आयोगाने PYQ विचारलाय जशाला तसं रिपीट आहे. 1969 मध्ये किती व्यापारी बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं तर त्या 14 बँका आहेत ज्यांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं 1969. पुढे जाऊन पाहिलं तर 1980 मध्ये इथं 14 बँकांचं राष्ट्रीयकरण, ज्यांच्या 50 कोटी ठेवी होत्या त्या बँकांचं राष्ट्रीयकरण 1969 मध्ये झालेलं आहे. PYQ आहे, अगदी बेसिक नंबरचा प्रश्न, बेसिक लेवलचा प्रश्न आहे. हा प्रश्न एकदम सोपा आहे, हा तुमचा बरोबर येणं अपेक्षितच आहे. पुढे योग्य योग्य जोड्या जुळवा. बँकिंग नियमन कायदा, बँकांचं राष्ट्रीयकरण, 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि शाखा विस्तार. म्हणजे बँक नावाचा हा जो सेक्शन आहे याच्यावरती दोन प्रश्न विचारले मित्रांनो. 11 जानेवारीला जे घटकाची पूर्व परीक्षा होणार आहे त्या घटकाच्या पूर्व परीक्षेमध्ये बँकिंग नावाचा सेक्टर हा तुम्ही करणं अपेक्षित आहे. RBI नावाचा जो सेक्शन आहे हा तुम्ही करायला पाहिजे. हे दोन चॅप्टर परत एकदा तुमच्यासाठी महत्त्वाचे होऊन जातात 11 जानेवारीसाठी. बँकिंग नियमन कायदा जर म्हटलं तर मध्यवर्ती बँकेचं नियमनाचे अधिकार, मध्यवर्ती बँकेचे नियमनाचे अधिकार बँकिंग नियंत्रण कायद्याने मध्यवर्ती बँकेला ज्या इतर बँका आहेत त्यांच्यावरती नियमन करण्याचा अधिकार प्राप्त झाला. बँकांचं राष्ट्रीयकरण जर म्हटलं तर हा एक सामाजिक उद्देश होता, बँकांचं राष्ट्रीयकरण करायचं, बँकांवरती कंट्रोल घ्यायचा, ज्याच्याने समावेशन आपण आणू शकतो बँकिंग क्षेत्रामध्ये.
बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यामागे सगळ्यात महत्वाचा जो उद्देश होता तो सामाजिक उद्देश आपल्याला पाहायला मिळतो. 31 मार्च 2025 रोजी भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका, 31 मार्च 2025 ला भारतामध्ये किती सार्वजनिक बँका आहेत या अँगलने हा प्रश्न विचारला. त्या जवळपास 12 बँका येतात. किती बँका येतात? 12 बँका येतात. आणि शाखा विस्तार, हा जो शाखा विस्तार हा कशासाठी केला जातो? तर ठेवींचे जो शाखा विस्तार हा कशासाठी केला जातो? ठेवींचं अधिक संकलन करण्यासाठी, ठेवी अधिक जमाव्यात यासाठी बँकांच्या अधिक शाखा विस्तार केला जातो, जेणेकरून लोकांचे खाती बँकामध्ये उघडले जातील आणि त्याच्याने ठेवींचं अधिक संकलन करणं शक्य होईल. एकदम सोपा लेवलचा हा प्रश्न मित्रांनो, हा सुद्धा बरोबर आहे, अपेक्षित आहे. हा बेसिक अभ्यासावरती हा प्रश्न डील होतो. बेसिक अभ्यास आहे. आपण आरबीआय वाचतो, बँकिंग नियमन कायदा वाचतो, राष्ट्रीयकरण वाचतो. आता सध्याचा शाखा विस्तार कासाठी? हा तर एकदम लॉजिकली प्रश्न आहे. हे स्टेटमेंट एकदम आपण लॉजिक वरती डील करू शकतो. बेसिक लेवलचा प्रश्न आहे. प्रश्न बरोबर येणं अपेक्षित होतं. परत एकदा बँकिंग नावाचा जो सेक्टर आहे त्या बँकिंग नावाच्या सेक्टरवरती हा प्रश्न विचारलेला आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जर गेलो, खालील विधान विचारात घ्या. खालील विधान विचारात घ्या. आता पहिला जो स्टेटमेंट आहे की 2021-22 मध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन 315.7 दशलक्ष टन विक्रमी पातळीवरती पोहोचले. थोडीशी डीप इन्फॉर्मेशन विचारली. म्हणजे 21-22 मध्ये भारताचं अन्नधान्य उत्पादन किती टन आहे ह्या अँगलने हा प्रश्न विचारला. हे स्टेटमेंट फ्रेम केलंय. आता या प्रश्नाला काय विचार करायला पाहिजे होता? हे सगळं तुला पाठ असणं अपेक्षित आहे का? तर नाही, एवढं सगळं आपल्याला पाठ असणं अपेक्षित नाहीये आणि म्हणून हे स्टेटमेंट आपण बरोबर गृहीत धरायला पाहिजे. ज्या गोष्टी आपल्याला ठाऊक नसतात त्या गोष्टींना आपण पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे, आपण हे जे पॉझिटिव्ह स्टेटमेंट आहे ते बरोबर धरून जर चाललं तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपलं बरोबर येऊ शकतं. आणि इतक्या डीप मध्ये माहित असणं सुद्धा अपेक्षित नाहीये. भारताची ज्वारी वगळून तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त आहे. म्हणजे ज्वारी वगळायची आणि मग तृणधान्याची उत्पादकता इथिओपियापेक्षा जास्त आहे. म्हणजे हा तर खूप जास्त डीप लेवलचे फॅक्ट्स विचारले आयोगाने. इतकं डीप लेवलचं पाठ असणं अपेक्षित नाहीये. ज्या गोष्टी पाठ असणं अपेक्षित नाही किंवा माहीत असणं अपेक्षित नाही अशा गोष्टींना आपण पॉझिटिव्हली धरून चालायचं. पॉझिटिव्ह धरून चाललं की आपला प्रश्न बरोबर येतो आणि ह्या प्रश्नाचं उत्तर येतं अ आणि ब हे दोघेही स्टेटमेंट बरोबर आहे. लक्षात घ्या. अप्रोच वरती मी युट्यूबला बऱ्याच वेळा बोललो. मी 2 व्हिडिओ टाकले होते अप्रोच वरती. त्या अप्रोच वरती मी बोललो होतो की पॉझिटिव्ह ज्या गोष्टी असतात, पॉझिटिव्ह गोष्टी आपण बरोबर धरून चाललं पाहिजे. ज्यावेळेस आयोग डीप इन्फॉर्मेशन विचारतं त्या डीप इन्फॉर्मेशन ज्या असतात स्टेटमेंट मधल्या त्या बरोबर धरून आपण चालायला पाहिजे. आणि हे सुद्धा आपल्याला कळलं पाहिजे पेपरमध्ये की मला काय माहित असणं अपेक्षित आहे. मला जर ज्या गोष्टी माहित असणं अपेक्षित आहे तिथं आयोग चुकवू शकतो. ज्या गोष्टी माहित असणं अपेक्षित नाहीये त्या गोष्टी आयोग बरोबर देतं. हा अँगल आहे प्रश्न सॉल्व्ह करण्याचा. या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न, मी स्वतः पॉलिटीचे 1.5 तासांमध्ये एक व्हिडिओ बनवला युट्यूब वरती. तुम्ही सर्च करा पॉलिटी आर्टिकल भूषण गवळी नावाने एक व्हिडिओ येतो, तुम्ही युट्यूब वरती सर्च करा. फार 1.5 तासांचा हा व्हिडिओ, 1.5 तासांचा. आणि मी तो व्हिडिओ शूट करताना पण बोललो होतो की तुम्ही हा 1.5 तासांचा व्हिडिओ बघा, तुम्हाला 100% पॉलिटीचे आर्टिकल ह्या क्वेश्चन पेपर मध्ये 5 ते 6 पाहायला मिळतील. मी हे लेक्चर घेताना 2 महिन्यापूर्वी पण बोललो होतो. माझा टेलिग्राम चॅनल आहे स्मार्ट एमपीएससी विथ भूषण, त्यावरती तुम्ही चेकआउट करा. मी कालच टाकलंय, परत हा व्हिडिओची लिंक कालच टाकली होती. मी बोललो होतो का पेपरला जाण्याच्या अगोदर माझा हा 1.5 तासांचा व्हिडिओ बघून जा, तुम्हाला 5 ते 6 प्रश्नांमध्ये 100% लीड भेटेल. तुमचे रिव्हिजन होईल आणि सगळे आर्टिकल ह्या व्हिडिओ मध्ये तुमचे डन होत आहे. एकदा तुम्ही जा आणि क्रॉस चेकआउट करा युट्यूब मध्ये. 100 म्हणजे 80 प्रश्नांपैकी 5 प्रश्न जे आहे 5 प्रश्नांची उत्तर ह्या फक्त 1.5 तासांमधनं तुमचे डन होतात. मी पॉलिटीच्या फ्री ऑफ कॉस्ट मध्ये पण व्हिडिओ टाकले, त्यामध्ये पण तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या पाहायला मिळतील. ठीक आहे, सोपं आहे, काही हरकत नाही. आर्टिकल विचारलेत 112. परत एकदा सांगतो हा PYQ आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की जी मागची गटबची पूर्वपरीक्षा झाली होती त्या पूर्वपरीक्षेमध्ये सुद्धा 112 आर्टिकल हा विचारलेला होता आणि तो प्रश्न परत एकदा रिपीट केलाय. प्रश्न PYQ आहे, जमायलाच पाहिजे. आर्टिकल 112 वार्षिक वित्तीय विवरणपत्र, ज्याला आपण अर्थसंकल्प आपल्या भाषेमध्ये म्हणतो, ज्याला आपण बजेट नावाने ओळखतो, त्याचा आर्टिकल येतो 112. आर्टिकल 112, आर्टिकल 112, आर्टिकल 114, आर्टिकल 115, 116, 117 आणि मग आर्टिकल 110 हे धन विधेयक असेल, हे हा बजेट आहे, हा विनियोजन विधेयक आहे. हे दोघं आपल्या अनुदानांचे आर्टिकल येतात आणि हा आपला विनियोजन विधेयक येतं. हे केंद्रासाठी आर्टिकल येतात. राज्यासाठी आर्टिकल 202 आहे, 204 आहे, 205 आहे, 206 आहे, 207 आहे. धन विधेयक म्हटलं तर 199 आहे. हे स्टेटचे आर्टिकल आहे. हा पाठांतराचा भाग आहे, हा प्रेडिक्शनचा भाग आहे.
199 धनविधेयक हा अर्थसंकल्प. त्याच्यानंतर जर म्हटलं तर हे विनियोजन हा वित्तीय विधेयक यायला पाहिजे, या अनुदान यायला पाहिजे आणि हे विनियोजन विधेयक यायला पाहिजे. या आपण ऑलरेडी आर्टिकल्स मध्ये आपल्या ह्या सगळ्या गोष्टींवरती आपलं बोलणं झालेलं आहे, बरोबर. तर या प्रकारच्या गोष्टी विनियोजन विधेयक 112 114 हे सगळ्या आर्टिकल वरती आपलं ऑलरेडी डिस्कशन झालेलं आहे. 112 जर म्हटलं तर अर्थसंकल्प येतो, 151 जर म्हटलं तर लेखानुदान. आता जर 148 म्हटलं तर कॅग येतं, 149 ला कॅगचे अधिकार वगैरे येतं, 150 ला कॅगला रिपोर्ट कसे ठेवायचे तो आर्टिकल येतो आणि 151 ला जर आपण पाहिलं तर हा कॅगचा अहवाल येतो. हे जे बाकीचे अर्थ जो कॅगचं जे अनालिसिस असतं ते कशा प्रकारे ठेवलं पाहिजे 150 मध्ये सांगितलं आणि कॅगचा रिपोर्ट आर्टिकल 151 हे सगळं बोललंय. आर्टिकल 267 आकस्मिक निधी आणि आर्टिकल 280 जर म्हटलं तर वित्त आयोग, हे सगळे आर्टिकल याच्या अगोदर आयोगाने पॉलिटी म्हणा इकॉनॉमिक्स म्हणा या गोष्टींमध्ये ऑलरेडी विचारून झालंय. आणि म्हणून प्रश्न क्रमांक 27 याचं उत्तर येतं 1 2 3 4. म्हणजे याचं प्रश्न क्रमांक 27 चं आन्सर येतं ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 हे त्याचं आन्सर येतं. पुढे आता मला या सेक्शन मधून सांगायचं असं आहे की सार्वजनिक वित्त नावाचा सेक्शन आहे. सार्वजनिक वित्त हा याच्या अगोदर अशी एकही कंबाईनची एक्झाम मला पाहायला मिळत नाही ज्या एक्झाम मध्ये सार्वजनिक वित्ताला धरून प्रश्न आयोगाने विचारलेले नाहीयेत. म्हणजे प्रेडिक्शनचा पार्ट आहे. जर आपण क्वेश्चन पेपर बारकाईने अनालिसिस करत असू तर आपल्याला अंदाज लागतो की आयोग कोणत्या सेक्शन मधून कोणत्या चॅप्टर मधून प्रश्न विचारू शकतो. हा प्रेडिक्शनचा भाग आहे. क्वेश्चन पेपर अनालिसिस केलं का आपल्याला कळतं सार्वजनिक वित्त आयोग नेहमी विचारतं, मी करून ठेवणं अपेक्षित आहे. आणि ह्या चॅप्टरला धरून अगदी बेसिक लेवलचे प्रश्न आयोगाने विचारले. 2 ते 3 प्रश्न या सेक्शन वरती आयोगाने विचारले ह्या पेपर मध्ये. जमतं. पुढे हा प्रश्न थोडासा अवघड येतो. भारतीय रिझर्व्ह बँकेद्वारे आर्थिक समावेशन म्हणजे कड फलक डॅशबोर्ड अंतर्दृष्टी टिंबटिंब मध्ये सुरू करण्यात आला. जो आरबीआय मध्ये जो अंतर्दृष्टी जो डॅशबोर्ड आहे हा जून 2023 मध्ये सुरू करण्यात आला. जून 2023. आता याच्यामध्ये गंमत अशी येते की आता ही जी गोष्ट असेल ही कुठेतरी रिसेंट झाली असेल आणि रिसेंट झाली असेल म्हणून क्वेश्चन पेपर मध्ये आले असेल. हा आपण विचार करायला पाहिजे जर आपल्याला हे माहित नसेल तर. आणि मग एकतर ऑप्शन 3 लिहायला पाहिजे किंवा ऑप्शन 4 लिहायला पाहिजे. या प्रश्नाचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक 3 जून 2023. जून 2023. राजकोषीय तूट म्हणजे काय ह्या अंगाने हा प्रश्न विचारला बघा. राजकोषीय तूट म्हणजे काय तर महसुली खर्च महसुली उत्पन्न ही महसुली तूट येते त्याच्यामुळे हा ऑप्शन तर येणारच नाही. तर सी नंबरचा ऑप्शन आपला जातो. भांडवली खर्च महसुली उत्पन्न या दोघांचा असं काही व्याख्या करता येत नाही म्हणून बी क्रमांकाचा ऑप्शन जातो. आणि राजकोषीय तूट म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं उत्तर येतं सरकारी कर्ज वगळता सरकारच्या एकूण खर्च आणि एकूण प्राप्तीमधील जो फरक आहे याला राजकोषीय तूट असं म्हटलं जातं. राजकोषीय तुटीच्या बऱ्याच साऱ्या व्याख्या आहेत, बऱ्याच साऱ्या डेफिनेशन केलेल्या आहेत. त्या आपण पूर्ण ज्यावेळेस लेक्चर शिकतो त्यावेळेस आपल्याला सगळ्या व्याख्या आपल्याला त्या बघून घेता येतात. परत एकदा सार्वजनिक वित्ताला धरून हा प्रश्न विचारला. दुसरा प्रश्न सार्वजनिक वित्तावरती आयोगाने विचारलेला आहे. प्रश्न क्रमांक 3 खालीलपैकी भारतीय रिझर्व्ह बँकेच्या तुम्ही एक ऑब्झर्व केलं का आरबीआय आयोग कंटिन्यू विचारतंय. आरबीआय वरतीच आपल्याला 2-3 वेळा आरबीआय आपल्याला पाहायला मिळतंय. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या मौद्रिक धोरणाचे संख्यात्मक साधन कोणते याच्या अगोदर विचारलंय का हो याच्या अगोदर पण संख्यात्मक साधन कोणते या आयोगाने विचारलंय. तर याच्यामध्ये संख्यात्मक साधने कोणते याच्यामध्ये रेपो दर हा संख्यात्मक साधनामध्ये येतो आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री हा देखील संख्यात्मक साधनाचा उपाय आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर क्रमांक येतं बी आणि डी. बी आणि डी रेपो दर आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री हा संख्यात्मक साधनांमध्ये काय काय येतं तर रेपो दर आणि खुल्या बाजारातील खरेदी विक्री. आरबीआय याच्या अगोदर आयोगाने बऱ्याच वेळा आरबीआय वरती प्रश्न विचारले. हा कंटेंट ऑलरेडी पीवायक्यू मध्ये विचारून झालाय. हा परत एकदा रिपीट केलेला आयोगाने आहे. प्रश्न क्रमांक 30. प्रश्न क्रमांक 31 मध्ये जर आपण बघितलं तर खालीलपैकी कोणती लेखापालाची तत्व आहेत. आता लेखापालावरती हा प्रश्न विचारलेला which of the following are the principle of accounting. अकाउंटिंगचे काम काय काय येतात तर जमा आणि उपार्जित तत्व, भौतिक तत्व, आर्थिक घटक तत्व आणि मौद्रिक एकक तत्व या प्रश्नाचं उत्तर येतं वरीलपैकी सर्व. आता परत एकदा सांगतो या प्रश्नाचा अप्रोच काय तर हे लेखापालाची तत्व कोणकोणती येतात हे मला नाही वाटत की महाराष्ट्रामध्ये एवढं इन डिटेल मध्ये कोणी पाठ करत बसत असेल. तर हा अप्रोचने सॉल्व्ह करण्याचा प्रश्न आहे.
जर तुम्हाला माहित नाही, बरोबर करा, बरोबर करा, बरोबर करा, बरीपैकी सर्व जा. माहित नसेल तर तुम्ही मॅक्झिमम बरोबर केला असतं तर हा प्रश्न तुमचा बरोबर आला असता. रेखापालावरती हा आयोगाने प्रश्न विचारलेला. खालील प्रश्न येतो बघा, चलनवाढ हा जो कंटेंट आहे याच्यावरती आयोग प्रश्न नेहमी विचारतो. पैसा नावाचं सेक्शन आहे, जसं की M1 काय, M2 काय, M3 काय, हा 2023 च्या प्रिलिम मध्ये आयोगाने प्रश्न विचारला होता. तिथं जर आपण अंदाज घेतला असता की चलनवाढ आणि पैसा नावाचा सेक्शन आयोग नेहमी विचारतं, तर हा आपला प्रश्न बरोबर आला असता. असंही हा प्रश्न सोपा आहे, ऑलरेडी PYQ मध्ये हा गोष्टी याच्या रिलेटेड विचारून झाल्या. छापील पैशाचा वापर करून जेव्हा सरकारचा अंदाजपत्रकामधील तूट भरून काढतो, ज्यावेळेस अंदाजपत्रकामध्ये तूट येते म्हणजे काय, जमा कमी होते आणि आपला खर्च जास्त असतो, त्यावेळेस अंदाजपत्रकावरती आपल्याला तूट निर्माण झालेली पाहायला मिळते. आणि जर ही जी तूट आहे ही भरून काढण्यासाठी जर आपण पैसे छापले तर त्याचा इम्पॅक्ट काय होतो मार्केटमध्ये. सिंपल पॉइंट आहे. काय होतं, जर आपण जास्त पैसे मार्केटमध्ये आणले तर मार्केटमध्ये पैशाचं प्रमाण हे जास्त होऊन जातं. मार्केटमध्ये पैशाचं प्रमाण जास्त होतं. मार्केटमध्ये पैसा जास्त झाला की लोकांच्या हातात पैसा जास्त येतो. जर आज माझ्या खिशामध्ये जर 100 रुपये नाही, जर उद्या माझ्या खिशामध्ये जर 1000 रुपये असतील तर नक्कीच माझ्या खिशात पैसे जास्त आले असते तर मी खर्च करण्याची माझी प्रवृत्ती वाढते. मी खर्च करायला लागतो म्हणजे मार्केटमध्ये मी गोष्टी खरेदी करायला सुरुवात करतो. मार्केटमध्ये जर मी खरेदी करायला सुरुवात जास्त केली तर आपोआप वस्तूंची मागणी वाढते. वस्तूंची मागणी वाढली की चलनवाढ होते. आणि म्हणून जर छापील पैशांचा वापर जास्त केला तर अंदाजपत्रकामध्ये काय होऊ शकतं, तर आपल्याला चलनवाढ मार्केटमध्ये झालेली पाहायला मिळते. PYQ चलनवाढ हा जो सेक्शन आहे, आयोगाने याच्या आधी पण प्रश्न विचारले, आता पण आयोग विचारतो. पैसा नावाचा जो सेक्शन आहे तो करून ठेवा. कदाचित ग्रुप सी मध्ये पैसा नावाच्या सेक्शन वरती आयोग प्रिलिम मध्ये प्रश्न विचारू शकतो. आतापर्यंत केलं नसेल तर आयोग आता हिंट दाखवतोय ना की मला चलनवाढ आणि पैसा माझ्यासाठी महत्वाचा आहे. बघा ना, 2023 मध्ये पैसा नावाच्या सेक्शन वरती M1, M2, M3 याच्यावरती आयोगाने प्रश्न विचारला. याच्या आधी चलनवाढवरती प्रिलिम वरती प्रश्न आहेत. तेच टॉपिक परत रिपीट होत आहे आणि म्हणून आपण ते जे टॉपिक आहे हे फाइंड आउट केले पाहिजे आणि ते चांगल्या लेवलला जाऊन प्रिपेअर करायला पाहिजे. खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य करदेय क्षमता तत्वाची आहे. करदेय क्षमता तत्वावरती म्हणजे टॅक्स वरती आयोगाने प्रश्न विचारला. जर तुम्ही मागचा प्रश्न जर पाहिला तर आयोगाने मागच्या प्रिलिम मध्येच विचारलं होतं की केळकर समिती कशाच्या रिलेटेड आहे. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांच्या संबंधित 2002 ला आपल्याला ती समिती पाहायला मिळते. त्यावरती आयोगाने एक प्रश्न विचारलेला मागच्या वेळेस. म्हणजे टॅक्स वरती 2023 ला प्रश्न, 24 ला पण प्रश्न विचारलाय आणि म्हणून 2025 ला ते प्रेडिक्शन होतं की सार्वजनिक वित्त, टॅक्स असेल, बँकिंग असेल. खरं तर या प्रेडिक्शन मध्ये व्यापार आणि व्यवहार दोन पण होतो, पण त्यावरती या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न पाहायला मिळत नाहीये. पण ठीक आहे, कर नावाच्या सेक्शन वरती विचारलाय. उच्च उत्पन्न मिळवणारे आणि श्रीमंत व्यक्तींनी अधिक आयकर भरावा. इन्कम टॅक्स त्यांनी जास्त भरला पाहिजे. ज्या व्यक्तींकडं जास्त उत्पन्न ते व्यक्ती कमवतात आणि म्हणून पहिलं जे स्टेटमेंट आहे हे पहिलं स्टेटमेंट बरोबर येतं. कमी उत्पन्न मिळवणारे आणि गरीब लोकांना आयकरातून सूट द्यायची. आता हे जे आणि गरीब लोक आहेत इथं प्रश्नचिन्ह निर्माण व्हायला पाहिजे. मग इथं कळतच नाही आणि गरीब म्हणजे कोणते गरीब, ज्यांना आयकरातून मुक्तता मिळाली पाहिजे हे स्पष्ट होत नाही. आणि हे जे स्टेटमेंट हा आयकराबद्दल चुकीचं आहे आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1. करदेय क्षमता तत्वाची वैशिष्ट्य काय, तर याचं उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1. भारताचा जो 16वा वित्त आयोग आहे, या 16 वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण. एकदम बेसिक प्रश्न. जर तुम्ही प्रश्नपत्रिका जर चाळल्या तर वित्त आयोगावरती वित्त आयोगावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतं आणि हा एकदम सिंपल लेवलचा प्रश्न आहे की 16व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर अरविंद पनगडिया. डॉक्टर अरविंद पनगडिया. आणि मला वाटतं या सेक्शनचा हा शेवटचा प्रश्न असायला पाहिजे. परत एकदा आरबीआय पाहायला मिळते. आयोगाने या क्वेश्चन पेपर मध्ये आरबीआय बऱ्याच वेळा झळकवले. बरेच प्रश्न आरबीआय वरती आपल्याला पाहायला मिळतात. भारतीय रिझर्व्ह बँकेने डिसेंबर 1997 मध्ये कृषी कर्जावरील उच्चस्तरीय समिती स्थापन केली. 100% बरोबर आहे. कृषी कर्जावर एक उच्च समिती स्थापन केली होती 1997 या सालामध्ये. श्री आर.व्ही. गुप्ता हे कृषी कर्ज विषयक उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष होते का, तर आर.व्ही. गुप्ता हे कृषी कर्ज विषयक जी उच्चस्तरीय समिती आहे या समितीचे अध्यक्ष कोण होते, आर.जी. गुप्ता. आणि म्हणून हे दोघेही प्रश्न बरोबर आहे. जर तुम्हाला हे माहित नसतं तर तुम्ही काय केलं असतं, पॉझिटिव्ह अप्रोच ठेवला असता. पहिलं स्टेटमेंट माहित नाही, सगळ्या गोष्टी मला पॉझिटिव्ह दिसतात म्हणून मी पहिलं स्टेटमेंट बरोबर केलं असतं.
दुसऱ्यामध्ये मला एक्झॅक्ट माहित नव्हतं अध्यक्ष कोण आहे, म्हणून मी दुसरंही स्टेटमेंट बरोबर केलं असतं आणि मी लिहिलं असतं वरील अ आणि ब दोनही योग्य, आणि माझं जे उत्तर आहे ते बरोबर आलं असतं. करंटला 1997 ची जी समिती त्यावरती तो प्रश्न विचारला, आणि हा एक करंटला धरून प्रश्न 2024-25च्या आर्थिक वर्षात 2024-25च्या आर्थिक वर्षात सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजे जीडीपी वाढीसाठी भारताचा विकास मजबूत राहील आणि वाढीच्या मार्गावरती सुरू राहील, त्याच्यासाठी अंदाज काय होता, तर या प्रश्नाचं उत्तर येतं 6.5%. जवळपास मित्रांनो 15 प्रश्न हे इकॉनॉमिक्स या सेक्शन वरती विचारलेले आहेत. या 15-16 प्रश्नांपैकी मला असं वाटतं की 12-13 प्रश्न बरोबर येणं 100%, 12-13 प्रश्न 15 पैकी मिनिमम 12 प्रश्न बरोबर यायला अजिबात हरकत नव्हती. आता ह्या प्रश्नांवरती आपण जर बघितलं तर 11 जानेवारी म्हणजे गट क ची पूर्वपरीक्षा, या पूर्वपरीक्षेसाठी नेमकं इकॉनॉमिक्स मध्ये मी काय केलं पाहिजे याच्यावरती आपण पुढचे 5 मिनिटं बोलूया. बघ, जर हे 15 प्रश्न आपण जर आता बारकाईने पाहिले तर आपल्याला असं एक लक्षात येतं की आयोग एक चौकट आहे, त्या चौकटीमध्ये प्रश्न विचारला. जर आपण 2021, 22, 23 आणि 24 या 4 वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचं जर अनालिसिस केलं तर या 4 प्रश्नपत्रिकांमध्ये ज्या ज्या टॉपिक वरती आयोगाने प्रश्न विचारले आणि त्या टॉपिकला धरून जर आपण प्रिपरेशन केली तर मला असं वाटतं की तेवढं जरी केलं तरी ते आपल्या एक्झामसाठी 11 जानेवारीच्या ग्रुप सी साठी सफिशियंट होऊ शकतं. आणि म्हणून उरलेल्या वेळामध्ये 21, 22, 23, 24 या 4 वर्षांचे जवळपास आणि आता 25 या 5 वर्षांचे 15 प्रश्न, 15 75 प्रश्न, या 75 प्रश्नांचं जर आपण प्रॉपर अनालिसिस केलं आणि त्याच्या आजूबाजूचा एरिया जर आपण कंप्लीट केला, प्रिपेअर छानपणे केला, तर मला असं वाटतं येणाऱ्या गट क च्या पूर्वपरीक्षेमध्ये 15 पैकी 12, 13, 14 इव्हन 15 पैकी 15 प्रश्न बरोबर येणं सुद्धा अवघड ठरू शकत नाही. कारण हे प्रेडिक्शन होतं, सार्वजनिक वित्त झालं, तुमचं टॅक्स रिफॉर्मेशन झालं, तुमचा जीडीपी वरती 24 मध्ये प्रश्न आले, पण इथं जीडीपी वरती जास्त त्या अँगलने आपल्याला प्रश्न जास्त पाहायला मिळत नाही, पण तरी जीडीपीला धरून शब्द ह्या प्रश्नपत्रिकेमध्ये रिफ्लेक्ट झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पैसा झालं, चलन वाढ झालं, हे जे टॉपिक आहे हे प्रेडिक्शनचे हे रिपीट होणार आहे. तर 21, 22, 23, 24च्या क्वेश्चन पेपरचं बारकाईनं अनालिसिस केलं पाहिजे आणि त्या प्रश्नपत्रिकांना धरूनच आपण प्रिपरेशन केली पाहिजे. बऱ्याच वेळा आपली नेमकी फसगत अशी होती, आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत करायला जातो आणि नेमकी हीच जी फसगत आहे ती आपल्याला जास्त अभ्यास करायला लावते आणि त्याच्याने मार्क्स कमी येतात. तर मित्रांनो, एज्युकल्चर हे जे ऍप्लिकेशन आहे, हे ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड केलं नसेल तर हे ऍप्लिकेशन लवकरात लवकर डाउनलोड करा. कारण कंबाईनच्या कंबाईनची पूर्वपरीक्षा आणि कंबाईनच्या मुख्य परीक्षेसाठी आपण लवकरच एक ऑनलाईन बॅच एज्युकल्चर ह्या ऍप्लिकेशन वरती घेऊन येतोय. मित्रांनो, एक 40-45 लेक्चर असतील. या 40-45 लेक्चरच्या पलीकडे इकॉनॉमिक्स मध्ये पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षेसाठी वेगळं करण्याची गरज पडणार नाही, खात्रीशीर सांगतो. परत एकदा युट्यूबला चेकआउट करा. मी पॉलिटिक्सचा, सायन्सचा जो कंटेंट घेतला तो आजही पूर्वपरीक्षेमध्ये रिफ्लेक्ट झालेला आपल्याला पाहायला मिळतो. तसंच परत एकदा इकॉनॉमिक्सची जी बॅच आहे ती आपण 30, 40, 50 काय असतील ते 30-40 लेक्चर मध्ये आपण डन करूया आणि कमी वेळामध्ये इकॉनॉमिक्सला जास्तीत जास्त मार्क्स घेण्याचा प्रयत्न करूया. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू सो मच.